नमस्कार मित्रांनो, मी संदीप रणसुभे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। मित्रांनो, रोजच्या प्रमाणे मी आज कामाला निघालेलो आहे आणि माझी गाडी सुद्धा भरलेली आहे। मला एक छोटासा पालक बांधायचा आहे, त्याच्याकरता मी बाहेर पडलेलो आहे। पण मित्रांनो, गाडी चालवत असताना माझ्या गाडीच्या चाकामधून आवाज येऊ लागलेला आहे। हा आवाज का बरं येतो म्हणून मी खाली उतरलो तर बघितलं तर गाडीचा जो एखादा पार्ट आहे तो मला लूज वाटला। त्याकरता मी डायरेक्ट वर्कशॉपमध्ये गाडी घेऊन गेलो आणि तिथल्या असलेल्या मेकॅनिकलला माझ्या गाडी दाखवली। त्यांनी गाडीचा चाक खोलला आणि मला सांगितलं हा आवाज तुमची बेरिंग खराब झाली यामुळे येतो। मी त्यांना सांगितलं की तुम्ही ही बेरिंग नवीन टाका। त्यांनी लगेचच बेरिंग काढण्याकरता सुरुवात केली। बऱ्याच वेळानंतर त्यांनी गाडीची बेरिंग ही काढलेली आहे। मित्रांनो, ह्या कामाकरता जवळजवळ 3 तास लागले आहेत, कारण खूप किचकट असं काम होतं। 2 व्यक्ती तिला झटत होते आणि शेवटी त्यांनी तो प्रॉब्लेम सॉल्व केला। मित्रांनो, इलेक्ट्रिक गाडी घेतल्यापासून जवळजवळ 18 महिने झालेले आहेत। या 18 महिन्यामध्ये मला हा पहिल्यांदा अडचण आलेली आहे। माझी ही गाडीची बेरिंग पहिल्यांदा खराब झालेली आहे। बाकीचा कोणताही पार्ट हा खराब झालेला नाही आहे। खूप व्यवस्थितपणे ही गाडी चालते आणि मी चालवतो सुद्धा। मित्रांनो, खूप सारा लोड टाकतो, कच्चा रस्ता असू दे, चढाण असू दे, प्रत्येक ठिकाणी ही गाडी व्यवस्थित डिझेल पेट्रोलची चालल्यासारखीच ही चालते, काहीच अडचण येत नाही। मित्रांनो, नवीन बेरिंगची किंमत फक्त 110 रुपये होते आणि त्याच्यासोबत आणखी एक पार्ट होता, तो होता 150 रुपयाचा। असं टोटली 350 रुपये मला हा खर्च आलेला आहेत आणि त्यांची सर्व्हिसचा 300 रुपये। 650 रुपयेमध्ये माझ्या गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे। तर मित्रांनो, गाडीचं काम झालेलं आहे आणि आता आलो मी माझ्या घरी। माझ्या घरापासून वर्कशॉपचं अंतर आहे जवळजवळ 12 किलोमीटर। 12 किलोमीटर मी गाडी चालवलेली आहे आणि गाडी एकदम नवीन चालली तशीच चाललेली आहे, काहीच असा प्रॉब्लेम नाही आहे। काम खूप व्यवस्थित झालेलं आहे आणि मला कळालं सुद्धा नाही की गाडीमध्ये प्रॉब्लेम होता। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।